प्रथमतः आम्ही सर्व संत महात्म्यांचे खूप खूप हात जोडून आभार व्यक्त करतो की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मॅसेजद्वारे केवळ त्यांना आपण विनंती केली आणि जवळपास सर्वच महात्मे शास्त्रीय वेदांत शिकलेले महात्मे आहेत. कधी कुणी प्रवचन तुम्ही ऐकली नाही ऐकले मला माहीत नाही, आम्ही भरपूर ऐकले. अनेक महात्मे वेदांत शिकलेले, काशीला राहिलेले, खूप अभ्यासू विद्वान आहेत आणि केवळ प्रेमापोटी, हाच फरक आहे मग तुमच्यात आणि आमच्यात. चुकीचा प्रचार ऐकून तुम्ही सर्व पेटून देतात, हे तुम्ही काम करतात, आणि केवळ प्रेमापोटी एक मॅसेज केला तर संत धावत येतात. हा दोघांमधला फरक आहे. प्रेमाची ताकद खूप मोठी अग्निकांडापेक्षा आहे. प्रेमाने म्हणा श्रीराम. तर संत महात्म्यांचे खूप खूप आभार आहे, कारण ते त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते, काहींना ज्याचे त्याचे कर्म कामं होते, आणि हे आपलं अचानक काल ठरलं. यामध्ये मोठी भूमिका, मोठं प्रेम संत ज्ञानानंदजी महाराजांनी निभावले आणि अचानक हा योग जुळून आला या ठिकाणी. आणि तरीही इतके संत महात्मे अचानक का होईना या ठिकाणी आपल्या सांत्वनेसाठी आलेत, म्हणून पुन्हा पुन्हा त्यांचे खूप आभार. तुमचेही सर्वांचे आभार. पत्रकार बंधू सर्व आले, त्यांचेही आभार. संख्या जरा कमी झाली, कारण आपला सत्संगाची सवय रात्रीची असते सगळ्यांना, म्हणून सुरुवातीला 5-6 वाजता आपण ठेवलं होतं. परंतु संत महात्म्यांना लांब लांब जायचंय, चक्क त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणाहून खूप दुरून दुरून आलेले आहेत. स्वाभाविक होतं, त्यांना वेळ होणार होता. आणि सकाळी ठेवलं तर मुंगसापूर गावामध्ये वर्ष श्राद्ध, आणि त्यात बाबाजींचे जुने शिष्य असलेले कैलास अण्णा गोडसे, जे डोंगरापासून बाबाजींच्या सेवेत होते, काल ते वारले. आज त्यांची राख होती, त्यामुळे अर्ध्याहून जास्त गावाला सुतक पडलं. जवळपास 1.5 गाव या ठिकाणी येऊ शकलं नाही, आणि बाहेरून अजून आले असते तर त्यांना समाचार पोचला नाही, कारण अचानक ठरला कार्यक्रम 24 तासात. म्हणून दिवसा ठेवल्यामुळे आणि अचानक ठेवल्यामुळे थोडी संख्या कमी आहे, पण ठीक आहे. प्रेमाने जेही पोहोचू शकलेत त्यांच्यासाठी आम्ही एकदा खूप खूप साधुवाद धन्यवाद देतो. आणि ऊन आहे, जास्त उष्णता आहे, आधीच वेळ जास्त झाला, म्हणून जास्त वेगळं काही न बोलता मूळ मुद्द्यावर येतो. आणि मग आमच्या 5-10 मिनिटाच्या भूमिकेनंतर संत महात्मे या ठिकाणी 2-2 मिनिटं आपलं मत व्यक्त करतील. तर सर्वांना माहिती झालंच आहे, कारण पत्रकार बंधूंनी कोणतीच आपली कसर सोडली नाही. त्याच्यामुळे पत्रकार बंधूंचे आभार मानावेच लागतील की त्यांनी घराघरापर्यंत आम्हाला पोहोचवलं. आता हा भाग वेगळा आहे, ते निगेटिव्ह पोहोचवलं की पॉझिटिव्ह पोहोचवलं. खरं तर निगेटिव्हच पोहोचवलं, पण हरकत नाही, जसं असेल तसं. खरं सांगू तुम्हाला, आम्ही 5 दिवस कुणाला या घटनेवर बोलू दिलं नाही. आता आमचे आदरणीय विष्णुगिरीजी महाराज बोलले की 5 दिवसापर्यंत महाराज कुठली कमेंट नाही, रिप्लाय नाही. म्हटलं वाद वाढू नये, विनाकारण अजून पेटू नये, म्हणून कुणीतरी एकानेच बलिदान दिलेलं आता बरं, म्हणून शांत ठेवले. 5व्या दिवशी आम्ही स्वतः लेख लिहिला थोडासा, आणि तिथून पुढे सगळे जागे झाले. मग हजारो कमेंट, सगळ्या गोष्टी, मग वातावरणावर पडदा पडला. कारण मीडिया नसतं तर आम्ही पहिल्या दिवसापासून परमिशन दिली असते, गावात कुठल्या घटनाही घडल्या नसत्या. पण मीडियामुळे पेटून दिलं. नको ते लोक पेशल पेटवण्यासाठी भाडोत्री आणण्यात आले, खूप मोठं षडयंत्र करण्यात आलं, खूप मोठं राजकारण त्यामध्ये आहे, खूप गोष्टी घडल्या. मग म्हटलं आपल्याकडं मीडिया नाहीये, त्यापेक्षा आता साधू न्यायानं, साधक न्यायानं आता आपण मौन जर धरलं, शांत राहिलं, तर जसं माऊली म्हणतात की पेटायला काडीच जर जमिनीवर काहीच नसेल तर अग्नी पेट तरी कुठून घेईल. ह्या न्यायानं आम्ही म्हटलं आता आपली इज्जत गेलीच आहे, आपण शांत राहा. आणि आम्ही मग 5व्या दिवशी मॅसेज दिला, काळजी करू नका, 22 कॅरेट सोनं उलट निंदा केल्यानं आता 24 कॅरेट होऊन उजळेल.
कारण आम्ही लहानपणापासून एका महापुरुषाकडनं एक ओवी शिकलो, कबीरा निंदक ना मिले पापी मिले हजार, एक निंदक के माथे पर लाख पापी नको भार. स्वतः कबीर महाराज म्हणतात, कबीर महाराज खूप छान म्हणताय की 1000 पापी भेटले तर चालतील, पण एक सुद्धा निंदा करणारा भेटायला नको. का? एक निंदक के माथे पर लाख पापीन को भार. एक निंदा करणाऱ्याच्या माथ्यावर लाख लाख पाप्यांचा भार असतो. मग 1000 पापी भेटलेले बरे, पण एकही निंदक नको. आता निंदेचा शिकार कोण झाला? आम्ही. आमच्या अनेक जन्माचं निंदा करणाऱ्यांनी बिना कामाचं फुकटमध्ये सगळं पाप घेऊन घेतलं, आम्ही न्यूट्रल झालो. आणि कसा आमच्यावर म्हणण्यापेक्षा सनातन धर्मावर आम्हाला मोहरा बनवून कसं छळ केला, त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. तर सर्वांना इथे जे जवळचे त्यांना माहीतच आहे, पपई विक्रेत्याने या ठिकाणी नेहमीच काही गोष्टींवरनं वाद केला आणि त्यांचे पडणारे कातडे. आपला आश्रम खूप स्वच्छ आहेत, आम्हाला स्वच्छता खूप आवडते आणि आपले मुलं सेवक 18 मुलं आहेत आपल्याकडे, जवळपास सगळेच पगारी आहेत. आम्ही फ्री कोणाला ठेवत नाही. आपल्याकडे येणारं धन दुसऱ्याच्या संसारासाठी कामं यावं म्हणून 17 काहीतरी पगारी आहेत, दुसऱ्या आश्रमातले सोडून इथले 17, आणि 1-2 जणच फक्त सेवक आहेत. तर आहे ते खूप कमी पडतात, डबल काम करतात, 4 जणांचं काम करतात, 16 15 तास काम करतात, खूप थकतात. दया येते त्यांची. आम्ही तर गेलोच कामातनं सेवा करू, पण त्यांना सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही. हे पेशंट बघत असतात, दया करतात की किती ऍक्टिव्ह माणसं महाराज जे आहेत, सगळे बारीक आहेत, परंतु खूप काम करतात. खूप म्हणजे खूप. ठरलेले 12 तास आहे, पण 14 15 20 कितीही. मग आता ते सतत कातडे पडणं, तो त्रास होणं, अस्वच्छता, त्यानंतर अनेकांची तक्रार आली, जुलाब उलट्या होणं त्या पपाया खाऊन. आणि मग लोक आपल्याकडे कुठून येतात? विदेशातनंही येतात. 13,000 गावांची नोंदणी झाली आपल्या गाव आश्रमामध्ये, जोक नाहीये. 36 जिल्हे पूर्ण येऊन गेले, गडचिरोली सुद्धा येऊन गेला, तिथे येतो. दर हप्त्याला एखादी गाडी असते. 16 राज्य या ठिकाणी येतात. राज्यातला हा सगळ्यात मोठा दरबार भरतो आणि भारतातलं सगळ्यात जास्त रिझल्ट देणारं औषध इथं मिळतं. हा इतिहास आहे. आणि ज्याच्यामुळं 22 हजार लोक वेटिंगला असतात. MD MS इथे लाईन मध्ये बसतात. कलेक्टर कमिशनर जज इथे लाईनला बसलेले तुम्ही अनेकांनी बघितलेले, पुढेही येतील. प्रेमाने म्हणा श्रीराम. आणि अशा याच्यामध्ये सोपं नाहीये, जो करतो त्याला कळतं. आणि त्या माणसाला वारंवार आपण सांगितलं, रात्रीही आम्ही स्वतः कॉल करायला सांगितलं. कारण माहिती आम्ही, तुम्हाला माहिती आहे, 16 वर्ष झाली आम्ही स्वतः कॉलवर बोलत नाही. खूप झालं तर व्हॉट्सअप मेसेज. आणि आमचा संकल्प आहे मृत्यूपर्यंत बोलणार नाही. अगदी कुणी म्हटलं महाराज तुम्हाला थोड्या वेळाने फाशी आहे, फोनवर नाही बोलले तर आम्ही फाशी स्वीकारू, बोलणं स्वीकारणार नाही, हा आमचा संकल्प आहे. म्हणजे याच्यामुळे आम्हाला सेवकांना सांगावं लागतं कॉल करा. कॉल रेकॉर्डिंग पण आहे, सगळं आहे की तुम्ही येऊ नका, तुमच्यामुळे त्रास होतोय, प्रॉब्लेम होतोय. लोक साधू म्हणून, हे भगव म्हणून पण येतात आणि लोक डॉक्टर वैद्य म्हणून पण येतात, ज्याच्यामुळे. आणि 50 लाख 1 कोटी टाटा रुपी दीनानाथ सह्याद्री मानवता, त्या ठिकाणाहून लोक वैतागून येतात. नवे तिथले काही XYZ डॉक्टर सुद्धा इथं रेफर करतात, जे आम्हाला ओळखतात, तर तिथं जा. अशा अवस्थेमध्ये लोकांना इथे जर प्रॉब्लेम होत असेल कुणाचं अन्न खाऊन, तर ती जिम्मेदारी कुणाची सांगा? आमची चेकी नाही, आपली चेकी नाही. मग ज्याच्यामुळे आपण त्या गोष्टीला मज्जाव केला की अजिबात तू येऊ नको, तू पैशाचा लोभ खूप आहे, तुला त्याच्याशी घेणं देणं नाही. तर आपण कॉल केलेला आहे, कॉल रेकॉर्डिंग आहे, तो व्हायरल पण झालेला आहे. पण तो मनुष्य तिकडून बोलतोय, कोणाचा बाप आडवा येतो मी बघतो, तुमचा आश्रम संपूर्ण गायरानात आहे, तुमच्या नावावर तिथं गुंठा सुद्धा नाही, वगैरे. ते सुरू झालं. गावात निंदाई सुरू झाली, तीही अनेकांनी येऊन सांगितली. भरपूर उद्योग सतत. सकाळी पुन्हा आम्हाला वाटलं की आज काहीतरी नक्कीच वाईट घडणार. खरं सांगतो, मग आम्ही हनुमंताला आणि वणीच्या देवीला प्रार्थना केली, जी प्रार्थना कधी फेल जात नाही, त्या दिवशीच पहिल्यांदा फेल गेली. इतिहास आहे आमच्या जीवनातला. एवढाही चमत्कार घडतो आम्ही ह्या दोघांना सांगितलं. त्या दिवशी प्रार्थना केली की आज काहीतरी अघटित घडणार आहे, तर तो विक्रेता इकडे येऊच देऊ नका, कृपा करून ईश्वरा देवी त्याला तिकडे सद्बुद्धी दे. मग पुन्हा मनात आलं. मग 7:15 वाजता पुन्हा आम्ही सकाळी आमची पूजा थोडीशी झाली. मध्ये हॉल्टमध्ये एक मेसेज केला आम्ही एका सेवकाला की सांगा समोरच्याला, त्याच्या मुलाला सांगा
की इकडे पपाया विकायला तुझ्या पप्पाला येऊ देऊ नको, इथे खूप त्रास होतोय, खूप प्रॉब्लेम होतोय. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. त्याचीही रेकॉर्डिंग आहे. त्यांनी सांगितलं नाही येणार, काही काळजी करू नका. मी माझ्या बापाला सांगितलं. परंतु दुर्दैवाने अर्ध्याच तासामध्ये ते इथं हजर झाले. त्याच्यावरनं त्यांना नाही सांगितलं. वॉचमन आणि त्यांची काही मग त्याच्यावरनं पुन्हा तू मी तेच तुमच्या बापाचं आहे का, हे आहे का, ते आहे का, इकडे तर फॉरेस्टच आहे, इकडे तर हे गायरानच आहे, बाबाचं आहेच तरी काय, आणि इलिगली आहे. त्यातनं थोडी धक्काबुक्की बाचाबाची सुरू झाली, एकमेकाच्या काहीतरी गालात देणं झालं. त्यानंतर आम्हाला कळालं, आम्ही म्हटलं इकडे आमच्याकडे आणा. मग खाली जिथे आपली वेटिंग प्लेस आहे टीव्ही, त्या ठिकाणी आपण तिकडं बोलवलं आणि त्या ठिकाणी आपण समजून सांगितलं. त्याच्यानंतर त्याच्यातनं तिथंही तेच तुमच्या बापाचं आहे का, हे आहे का, ते आहे का, त्याच्यातनं पुन्हा वादविवाद सुरू झाला. ते शब्द शेवकांनाही सहन झाले नाही. त्यानेही 2 गालात आधी पलीकडे दिल्याच होत्या आणि ते आम्ही मग उलट मुलांना, मुलं काय 2च होते, त्यांनी ते 8-10 नावं लिहिले. कधी 15 गुंडे, कधी 11 बाउन्सर. ते बाउन्सर पहा आमच्या, तो चालला पहा तो 25 किलोचा बाउन्सर. तर अशा गोष्टी सगळ्या खोट्या नाट्या. आणि कित्येक मुलं तर 10वी आणि 11वीचे आहे, त्यांचे नावं घेऊन टाकले. ते तिथं नव्हते पण त्यांच्या जागेवर सेवेला होते. खोटे नाट्या गोष्टी. आणि मग आम्ही हे करता करता ते पुन्हा तिथे धक्काबुक्की सुरू झाली आणि चक्क त्याने लाथ पण फेकली आमच्यावर. आम्ही ही गोष्ट बाहेर जास्त काढली नाही. 1-2 पत्रकारांनाच फक्त बोललेलो आणि ठराविक लोकांना. आणि त्यानंतर पुन्हा 1-2 तोंडात देणं घेणं झालं आणि आम्ही स्वतः सांगितलं गप करा, सोडा यांना इथून काढून द्यांचे, पपई वगैरे जमा करा, कुणालाही पपई विकू खाऊ देऊ नका, कारण त्यातनं पुन्हा जुलाब त्या गोष्टी सुरू झाल्या तर प्रॉब्लेम तयार होईल. आणि हेच झालं जे सांगतोय ते. तुम्हाला सत्य सांगतो, आमच्या पायात सुद्धा खडवा नव्हती. हातात खडवा घेऊन किंवा पायानं मारणं हे स्वप्नातही घडलं नाही. तुमच्या माहितीच तो सांगतो. आम्ही काही महाने हे बोलत नाही, पण आम्ही तुमचा सुद्धा किती आदर करतो ह्याच्यावर एक वाक्य सांगतो. आजपर्यंत जसं तुम्ही ऐकलं असेल, महाराजची चप्पल ओलांडू नका, महाराजांची खडवा ओलांडू नका, ह्या गोष्टी ऐकल्या असेल, पण आम्ही बिलकुल परम सत्य सांगतो ईश्वराच्या साक्षीने. तुम्ही काढलेल्या चपला सुद्धा आम्ही ओलांडत नाही, साईडनं जातो, कोणाचा अपमान नको म्हणून. हा आमचा नियम आहे जीवनातला. तुम्ही कधी परीक्षा देऊन पहा, एक तर चपला उचलायला सांगेल किंवा दिशा बदलून जाईल का, कुणालाही कमी लेखायचं नाही. आमचा नियम आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, शिया राममय सब जग जानी, करो प्रणाम जुरी जुग पाणी. हा नियम आमच्या जीवनात असल्यामुळे आम्ही अजून बेडूक सुद्धा मारलेला नाही जीवनामध्ये. आमच्या नियमामुळे कडक स्वभाव असू शकतो का, नियम वाट्याला कडक आहे तर राहाय तसं लागेल हे ठीक आहे, पण हत्या करणं, मारणं, कोणाचे हातपाय तोडणं ह्या गोष्टी जीवनामध्ये आपल्याकडून घडलेल्या नाही. दुसरी गोष्ट, खडवा वगैरे स्वप्नातही आम्ही घातलेल्या नव्हत्या. काठीनं मारलं, दांड्यानं मारलं. आम्ही ईश्वराच्या साक्षीने सांगतो, कोणीही दांड्याला काठीला जाऊ द्या, काडीच्या पेटीतल्या काडीची काडी सुद्धा कुणाच्या हातात नव्हती. बिलकुल 100% परम सत्य. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा सांगितलं यांना जाऊ द्या, फक्त पपाया घेऊन घ्या, यांचे काय पैसे असतील 500 रुपये एक्स्ट्रा देऊन टाका यांना आणि जाऊ द्या. तर आता ते इथून आलिशान गेलेले, व्यवस्थित जो टायमिंग आहे FIR मध्ये लिहिलेला, आम्ही पण तोच टायमिंग, आपले पुरावे आहेत, ते तिथून निघून जात आहे. घटना घडली त्या ठिकाणी कॅमेरा उलटा दिशेला, त्यामुळे ते दिसणार नाही. पण घटनेच्या नंतर मनुष्य किती आलिशान तुमच्या आपल्यासारखा नॉर्मल नॅचरल चालत जातोय हे प्रत्यक्ष व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. त्याच्यामुळेच तर त्या ठिकाणी खास असे कोणतेही कलम त्या ठिकाणी लागले नाही. जे लागले त्याच्यातही काही अर्थ नाही आहेत. अशा पद्धतीचे कलम का, घटना काही कामाचीच नाही. माझं तुम्ही म्हणाल ते पाठीला कोणी मारलं, ते आता त्यांना विचारावं लागेल. आम्हाला पुढचाही घटनाक्रम माहिती आहे, तिथून कुठं गेले, इथे कुणाला भेटले, त्याच्यानंतर काय सांगितलं, पुन्हा पुढे एक ठिकाण आहे घर, तिथं भेटले, तेही पुरावे इथं बसलेले सगळे. त्यानंतर मग गावात गेले, हॉटेलात चहा पिले, त्याच्यानंतर घरी गेले, घरी गेल्यावर जेवण केलं, पत्नीनं जेवण वाढलं, त्याच्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा चहा पिले आणि मग नातगांना सांगितलं असा असा वाद झाला. ते मग हॉटेलही बांधता येत नाही आपल्याला, हॉटेल बांधायचं महाराज ते बांधू देत नाही, लॉजिंग बांधू देत नाही, आता हे पपाया विकू देईना नाही. आणि ते पपईचं निमित्त करून मूळ लॉजिंग आम्ही बांधू दिलं नाही. त्यांनी याच ठिकाणी समोर जी जमीन तुम्हाला पलीकडे दिसते 10 गुंठे जमीन भावड्या नाईक नावाच्या माणसाकडून घेतलेली. आता ते इथं कुठे असतील, त्यांना कधी बोलावतील साक्षीसाठी. 10,000 रुपये महिन्याने त्यांनी 100 रुपयाच्या बॉन्डवर जमीन लिहून घेतली. इथे त्यांना लॉजिंग बांधायची होती, जिला आम्ही नकार दिला, कारण दारू पिऊन येतील, कारण
हे ज्याने फिर्याद केली हा स्वतः दारू पितो, हा ड्रिंकर आहे. आश्रमामध्ये दारू कशी चालेल? 100 गाड्या रोज येतात, दुनियाभरच्या येतात, चांगले येतात, सात्विक येतात. इथं ते करून कसं चालेल आम्हाला? त्याच्यामुळे आम्ही तो मज्जाव केला, त्याचा बदला हा इकडे निघाला. आणि मग पाठीला त्यांनी निशाण बनवून घेतले, ते कॅरेटचे निशाणे. तसं हो, ते कॅरेटचे निशाणे तसंही ते स्पष्ट अनेकांच्या लक्षात येत आहे. डॉक्टरांनी सुद्धा 1.5 दिवस झाल्यावरच सांगितलं की काही आजार त्रास कुठला नाहीच आहे, यांना तसे ऍडमिटची गरज नव्हतीच. पत्रकारांनी सुद्धा जाऊन विचारलं, त्यांना सुद्धा डॉक्टरांनी हेच उत्तर दिलं की कुठलंही इंजुरी असं ऍडमिटच्या लायकीचं काहीच नाहीये, कारण ते सत्यच आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी केस रंगवण्यासाठी अशी गालाती याने दिली त्याने दिली एकमेकाने, त्याच्यावर केस होत नसते. मग आता महाराज बदनाम करायचे, नाही ते करू देत तर मग महाराजला इथं टिकून नाही द्यायचं. पहिले डोळ्यात येतच लोकांच्या गाडी, पैसा, भानगडी, एवढ्या गाड्या येतात रोजच्या 100, मोजवत नाही इतक्या येतात. ती जेलसी आहेच आहे. हाच साधू झोळी घेऊन जर गांजा पेत फिरला असता तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नसता. पण ह्या साधूकडे 2 पैसा आला, काहीतरी आले की तोच साधू लगेच खटकायला लागतोय. प्रकृतीचं खूप वाह्यात गणित आहे. प्रेमाने म्हणा श्रीराम. आणि ज्याच्यातनं मग त्यांनी ते खोटे निशाण वगैरे बनवून त्या गोष्टी दाखवल्या. त्यांच्या मुलाने एक व्हिडिओ व्हायरल केला दवाखान्यातला, त्याच्यावर पाठीवर कुठलाही निशाण नाही. तो पण व्हिडिओ आमच्याकडे ते सगळं कलेक्ट केलं, पोलिसांनी केलं, ते तिकडे कोर्टात पण तिकडे ऑनलाईन जमा पण झालं. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने बाईट घेण्यासाठी पत्रकार जेव्हा 2-3 तासाने आला आणि दवाखाना चेंज झाला, ते काय मेमो वगैरे घ्यावं लागतं, इकडून घाटीतून तिकडे नेलं, काहीतरी झालं, आम्हाला तितकंसं जाणीव नाही. त्या दरम्यान मग बरोबर पाठीवरचे वळ लगेच इतके तयार झाले की त्याला काही मापच नाही. आणि मग तो मोहरा बनवला, दुसरा शब्द वापरला, गरीब शेतकऱ्याला मारलं महाराजांनी. गरीब शेतकरी हे खूप मोठं व्याकरणातलं सूत्र झालं आता, ते खूप मोठं. नाही लक्ष, ते डुकरी करण्यापेक्षाही मोठं झालं आता हे. प्रेमाने म्हणा श्रीराम. गरीब शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवायसाठी गरीब शेतकरी नाव घेतलं. आता इथं बसले त्यांना सगळ्यांना माहिती, पण बाहेरून आलेल्यांना सांगतो, तो शेतकरी नाहीये, तो व्यापारी आहे. त्याचा मुलगा व्यापारी आहे, दोघांची आडत आहे. त्यांचा मुलगा आमची भविष्यवाणी ऐकल्याशिवाय कांद्याचा स्टॉक सुद्धा करत नव्हता. शुभम त्याचं नाव आहे, हा इतिहास आहे. त्याच्यानंतर तो गावातला उपसरपंच होता, ते काय पंचायत समिती, जिल्हा परिषद, ते सगळं लढलेला व्यक्ती आहे. आणि आता जेहूर गावामध्ये इलेक्शन आहे, बायको इलेक्शनला उभी करायची आता लगेच 2 महिन्यांनी, हेही तुम्हाला सांगतो. गरीब शेतकरी वगैरे काही नाही, पण तो शेतकरी संघटना काहीतरी असते, त्याचा तो सदस्य असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन आम्हाला पूर्ण डॅमेज केलं. त्याच्यानंतर XYZ व्यक्ती मुंबईवरनं स्पेशल बोलवला, मी इथं नाव घेत नाही काही कारणाने, तो माणूस स्पेशल सनातन विरोधी आहे, तेवढ्यासाठी बोलवलं. आणि त्यांच्या मग आयडिया, हे जाळपोळ करा, निषेधचे बोर्ड लावा, कुठेतरी आंदोलन करा, म्हणजे आश्रम डॅमेज होईल, नाव खराब होईल आणि यांना जेल होईल, आपला विजय होईल. आणि 500 रुपये रोजाना चक्क दारुडे रोज इकडे तिकडे मळ्यात. महाराजांना सपोर्ट नाही करायचा, महाराजांना इकडे हे नाही करायचं, ते नाही करायचं. या खूप गोष्टी घडल्या आणि यामध्ये सगळ्यात जास्त रोल निभावला तो मीडियाने. म्हणून मीडियावर आम्ही खूप नाराज आहेत की संविधानने सगळ्यांना अधिकार दिलाय, पण खूप मोठं दुर्दैव आहे की संविधानने सगळ्यांना समान हक्क दिलाय, सत्याचा हक्क दिलाय. आम्ही साधू लोक बघा ना, आतून आमचा वेद धर्म पालन करतो आणि बाहेरून आम्ही संविधान पालन करतो. दोन्ही गोष्टी आम्ही सांभाळतो. तुम्ही मात्र फक्त संविधान सांभाळता, तेही अर्धवट सांभाळता. घटना जर 2 व्यक्तींच्या मध्ये घडली तर पत्रकाराचं हे कर्तव्य नाहीये का की दोघांना जाऊन विचारणं की खरंच काय घडलं होतं आणि नाही. त्याचा कुठलाही विचार न करता एकतर्फी बातमी चालवली, त्याची पाठ दाखवायचे आणि ते चालवायचं. अरे पण ज्याने पाठ रंगवली, खरंच काय काय घडलं त्याला जाऊन तर विचारा की महाराज खडवासं खरंच पाठीवर काय म्हणजे नृत्य केलं, कालिया नागन आम्ही कृष्ण, जमीन कमी पडली होती आम्हाला नाचायला, येऊन तर विचारते कमीत कमी की खरेच असं काही झालं का. पण कुणीही विचारलं नाही आणि भयंकर ते चर्चा सुरू गेली मीडियामुळे. आणि आम्ही बघितलं, वाईट तर खूप वाटलं. खोटे व्हिडिओ बनवले, मग त्याच्यातनं तर खूप वाह्यात गोष्टी पुढे सुरू झाल्या. जमीनच नावावर नाही, जमीन तर नावावर आहे आमच्या, काही गायरान आहे, गायरान शब्दामध्येच गायरान आहे, म्हैसरान नाही म्हटलंय. गायीसाठीच गायरान असतं, त्यालाच गायरान म्हणतात. त्याच्यात गायीची गोशाळाच बांधलेली आहे, काहीच अडचण नाहीये. आणि इथे समोर दिसतं हे 400 एकर गायरान आहे, प्रत्येकानं ते काढलेलं आहे. आमच्याही नशिबात जे आलं
ते आम्हाला मिळालं. काहींना उतारे मिळाले, काहींचे मिळायचे बाकी नाही मिळाले. आम्हाला त्याचा लोभ नाहीये. आजही जे गायरानं ते पाडून टाकलं त्याचंही दुःख होणार नाही. अपेक्षा एकच राहील की सगळ्यांचं काढा, एकट्या महाराजचं काढू नका. का स्वार्थासाठी, संसारासाठी जर संसारी मनुष्य काही करू शकतो, काढू शकतो स्वतःसाठी, मग साधू तर दुसऱ्यासाठी करू राहिला, त्याला का वापरू नाही शकत तो? हे गणित आहे आमचं. दुसरी गोष्ट, आमच्या वैद्यकीय गोष्टीवरही काहींनी म्हणजे हे फक्त बापू गवळी नावाचा मनुष्य आहे, फिर्याद देणाऱ्याचा सख्खा भाचा, हे त्याने सगळं रंगवलं. अत्यंत खोटारडा माणूस आहे. त्याचे 148 व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही रोजच बघताय अनेकांनी. बायांचा मार खातोय, बघितला ना व्हिडिओ? वरती हात करा, कोणी कोणी बघितला? जवळपास सगळ्यांनीच बघितला. तोच बापू गवळी. तो काल पंचनामाला परवा इथं आला तर पोलिसांसमोर तो बोलला, आता जर महाराज माझ्या समोर असता तर मी तलवारीने भोपसून टाकला असता. इतकी घाण भावना त्याची आहे. काल आम्ही गेलो पोलिसांनी तहसीलला, तिथे पाठीमागं गपचूप स्टिंग ऑपरेशनसाठी कॅमेरे घेऊन फिरत होता. आम्ही लगेच नियोजन लावलं, पोलिसांनाही सांगितलं हे होता कामा नाही तर तुम्ही धोक्यात द्याल तुमचे पद. लगेच पियान सांगितलं त्याला बाजूला हटवा, महाराजांना कुठली तकलीफ होता कामा नये. सगळे उटपुटाने हाच करतोय, सगळे उद्योग हाच करतोय. कितीतरी गोष्टी आहे. हे पत्रकार इथं बसले, प्रत्येकाला सगळ्यांना त्याचा इतिहास माहिती. यांची अजून भेट नाही घेतली आम्ही, पण तरी आम्हाला गॅरंटी आहे, कारण प्रत्येक पत्रकाराकडे त्याचा कच्चा चिठ्ठा आहे. आमच्या स्वतःकडे 148 व्हिडिओ आहे. मोटरी चोरतो, दुसऱ्याला मारतो, पाठीवर निशाण त्याने स्वतः इतकं मोठं बनवून घेतलंय का जणू काही कुऱ्हाड मारलेली आहे. म्हणून ही त्याची आयडिया होती का मामा असं घसडून घ्या म्हणजे मग गुन्हा जास्त होईल. तो मास्टर माइंड आहे बापू गवळी, ध्यानात ठेवा. खतरनाक माणूस आहे. काल त्याने चालता चालता असा व्हिडिओ बनवला ना, आम्हाला चकमा दिला की आम्ही ठीक आहे 10 सेकंद आम्ही कन्फ्यूज झालो. निफाडच्या माणसाचा कॅन्सर नीट झाला, ब्रिज कॅन्डीने काढून दिलेला, 55 केमो घेतलेला, त्याचा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला, आपल्या इन्स्टावर आहे. आणि त्या माणसाचा व्हिडिओ याने कट केला आणि दुसरा एकदम आता जाईल थोड्या वेळात असा मनुष्य बायो लावलेला पडलेला तो दाखवतो, निघून फोन करतोय, हा बापू गवळी. तो म्हणतोय ते महाराजांकडे तुम्ही गेले होते मग नीट झाले होते असं त्यांनी टाकलेलं आहे, हे खरं आहे का? समोरचा म्हणतो नाही नाही अजिबात खरं नाही, एकदम बेकार औषध आहे, काहीतरी त्याच्या ड्रग्ज आहे, ते घेतल्यानं आमचं पेशंट जास्त कामात न गेलं. आम्ही म्हटलं शक्यच नाही, बंद कर व्हिडिओ. आणि त्याचं नाव नंबर आमच्याकडे रेकॉर्ड असतं महाराजजी सगळं. लगेच निफाडला सोनेवाडीला कॉल केला आणि विचारलं. ते म्हटले महाराजांना सांगा तोंडातनं रक्त पडत होतं, माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी लवकर करून घेतलं त्याच्या पायी, कारण मी मरणार होतो. पण आज नातूपोतू झाले, मी एकदम महाराजांमुळे व्यवस्थित आहे, मला कोणाचाच फोन आला नाही. हे जे बनवलं ते डुप्लिकेट बनवलं. 100 मध्ये 95 ते 98 पेशंट ठीक होतात. आम्ही काही परमेश्वर नाही प्रत्येक ठीक व्हायला, पण 98 ते 95 ठीक होणं हे सुद्धा भारतात एवढा मोठा नीट होण्याचा रेशो कोणाकडेच नाही. स्वतः रामदेव बाबा किंवा कोणाकडे नाही, गॅरंटीने सांगतो. अगदी 100% आम्ही सिद्ध करून देऊ. म्हणून हे असे फुटाने रिकामे लोक, हा जे 2-3 जण यांनी हे हातात घेतलं की जेणेकरून पेशंट बंद पाडायचे. मग शेवटी मग आमच्या याच्यावर आलं की महाराजांना अधिकार आहे का आयुर्वेदाचा? म्हटलं प्रमाणपत्र दाखवतो, सर्टिफाईड चिकित्सक आहे, जोधपूरचा, राजस्थान. आम्ही वैद्य आहे की नाही, आमच्याकडे डिग्री आहे की नाही आयुर्वेदाची. त्यानंतर आमचं जेही आम्ही बनवतो ते त्याच्यामध्ये मग तो एक पत्रकार जॉईन झाला दुसरा. तसा तो युट्यूबर पत्रकार नाहीये, पण खूप मूर्ख आहे, त्याचं नाव त्रिशूळ पाटील. या मूर्ख माणसाने मागे एक व्हिडिओ बनवून आम्हाला बदनाम केलं की मराठ्यांवर भुंकणारा साधू असं लिहिलं, आणि खुशाल कमेंट करतात खाली लोक. माणसांमध्ये जागरूकता असली पाहिजे की याने जे बोललं त्याला काही अर्थ नाही. पहिले तर आपण तपास तर घ्यावा का महाराज खरंच मराठ्यांवर काय बोलले, कुठे तो व्हिडिओ तो पहिले दाखव, आम्हाला ऐकू दे, मग घाला शिव्या. पण पत्रकारांची ही खूप मोठी चूक आहे, आणि अर्धवट ऐकणाऱ्यांची पुन्हा अजून दुसरी चूक आहे, ज्याच्यामुळं हा अध्यात्म नष्ट होऊ राहिला, सत्याला प्रॉब्लेम होऊ राहिले, लोक जेलमध्ये जाऊ राहिले. आम्ही सुप्रीम कोर्टाचे केस सॉल्व्ह करतो, आमच्याकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रोजच येतात, कोणी कोणी रडत. लक्षात घ्या, आत्महत्या करू राहिले, काही जेलमध्ये जाऊ राहिले. कारण मीडियाने एकदा बदनाम केल्यानंतर माणसाला जगायची इच्छा होत नाही. म्हणून मीडियानं विचार केला पाहिजे की किती जन्म आपल्याला नरकात जावं लागेल ह्या चुकीच्या कामापायी किंवा पैसे देऊन चुकीची बातमी देण्यापायी. प्रेमाने म्हणा श्रीराम. तर त्याने सुद्धा बातमी लावली, कारण ह्या बापू गवळीने दिलं. असं सांगा की औषधांमध्ये
महाराज अंमली पदार्थ आणि स्टेरॉइड टाकतात. आता आमचं त्याला चॅलेंज आहे, त्याला नाही, धर्तीवरच्या प्रत्येक माणसाला. आमच्या औषधामध्ये तीळभर जरी काही सापडलं, चुकून सुद्धा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज सापडलं, एवढंही नवे नवे पतंजलीपेक्षाही स्टँडर्ड जर नाही सापडलं तर त्याच दिवशी पेशंट बघणं बंद करेल, हे तुम्हाला प्रॉमिस देतो. त्याच्यानंतर काही गोष्टी पैशावर येतात. अरे आमच्याकडे ट्रस्ट आहे 2-3, त्याचं ऑडिट चालू आहे, 2-3 ऑडिटर आहे, आणि साधू लोक तर ट्रस्टवर पैसे टाकतात. नवे नवे टाकायचंच असतं ट्रस्टवर, कारण टॅक्स वगैरे वाचतो, पब्लिक ट्रस्ट आहे, काही अडचण नाही. साधू कुठे स्वतःसाठी भोगतो, म्हणून ट्रस्ट वगैरे असतात. अरे आम्ही ट्रस्टवर तर टाकतो, पण काही कारणाने स्वतःच्या नावावर जो पैसा टाकतो, हे बघा, सरकारला सुद्धा लाखो रुपये वर्षाला टॅक्स पे करतो. हे तर मागच्या वर्षाचं, या वर्षाचं याच्या 10 पट जास्त टॅक्स आलेला आहे आम्हाला. सध्या ऑडिट चालू आहे, बघून घ्या महाराजजी. अशा अनेक गोष्टी आहे. खूप सर्टिफिकेट आम्ही खूप घेऊन आलो असतो, काढून ठेवलं होतं, पण घाई गडबड झाली. आमचे संत महात्मे लवकर आले आणि आम्ही थोडं लेट बाहेर आल्यानं थोडंसं वेळेचं हे झालं, चुकामुक. त्यामुळे आम्ही घाई गडबडीत फक्त एकच गोष्ट आणली, पूर्ण काढून ठेवलेलं आहे. कुणाला कुठलं सर्टिफिकेट पाहिजे, काय पाहिजे, कुठलं काय इलिगली आहे, अनेक गोष्टी आहे. तर बोलण्यासारखं देवांना खूप आहे. बदनाम तोच केला जातो जो मोठा बनतो, चांगल्या कार्याला बनतो. जो एकदम तुच्छ कार्य आहे त्याला कोणी विचारत नाही, लक्षात ठेवा. पण याच्यामध्ये आम्ही सनातन धर्मातले आहोत, तुम्ही सनातन धर्मातले आहोत. मोहरा निमित्त मात्र तुम्ही महाराजला बनवताय, पण मग बदनाम काय होतं? सनातन धर्म, हिंदुत्व बदनाम होतं. कलियुग आहे, वाईट गोष्टी घडत चालल्या आहेत, धर्म संपण्याकडे निघालाय, अधर्म वाढत चाललाय. आपण टिकवणं जरुरीचं आहे, त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आमची धडपड पेशंटसाठी नाहीये. पेशंट तर आता तुम्ही बसा आमच्या मुलांजवळ, बघा जे 2,500-3,000 हजार कॉल येतात, पदर पसरतात, पदर शिव्या शाप देतात ज्यांनी घडवलं त्याला, की आमचं पेशंट चालायला लागलं होतं, आमचं पेशंट नीट झालं, आमचं पेशंट खायला लागलं होतं, त्या नालायकांचा नाश हो, कोण येते त्यांच्यामुळे बंद पडलं, आमचं पेशंट पुन्हा सूज यायला लागली, डायलिसिस बंद झाली, तर ट्रीटमेंट अपुरी राहिली ना. सगळे वेटिंगला आहेत, 22-22 हजार पेशंट वेटिंगला. जोक नाहीये, विचार करा तुम्ही. आम्हाला काही नाही, आम्ही याच्या पलीकडचं एक वाक्य बोलू, दुःख तर तुम्हाला होईल, गवा मिळती किडे रगडले जाईल. आम्ही तर आताही हे सगळं सोडून निघून जायला तयार आहे. तसाही तुम्हाला माहिती, आम्ही त्यागीचे, या वस्त्राची सुद्धा गरज नाही, आम्ही तासा संपटी आहे, मग कधी जायला तयार आहे, काही सब्जेक्ट नाही. पण त्रास कुणाला होईल? तुम्हाला होईल. ज्यांची सद्भावना आमच्याशी जुडलेली, ते लाखो लोक आहेत. इथं आज कमी आले म्हणून असं नाही की आपले एवढे आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. लाखो भाविक जोडलेले, आणि ईश्वर कृपेने आम्ही खूप भयान एखादा अपवाद सोडलं तर ईश्वराच्या कृपेने आम्ही पेशंट ठीक करण्याची क्षमता आमच्या हातावर, हस्तरेखाच तशी आहे. ध्यानात घ्या, कुठली कला आम्हाला आपोआप प्राप्त होते, ही ईश्वराची कृपा आहे, महादेवाची मागच्या जन्मामुळे. पण तो प्रसाद वाटूनच 6 लाख नीट केले, जोग नाहीये. एकट्याने इंडिव्हिज्युअली प्रत्यक्षात भेटून बसून चिकित्सा करून 6 लाख ठीक करणं ही साधारण गोष्ट नाही. आणि अजून आमचं वय, आम्हाला आयुष्य माहिती, आमचा मृत्यू कधी आम्ही बोलून दाखवलंय, तुम्हाला अनेकांना माहिती आहे. असं असताना आम्ही याच्या कितीतरी पट अजून आमच्यात नीट करण्याची ताकद शिल्लक, हे लक्षात ठेवा. परंतु या त्रास देणाऱ्यांमुळे आमची जर बुद्धी फिरली, हरली, तर आम्ही काय करणार? मग एकटाच चलो रे, ह्या भानगडीत पडणे नाही. चुनी दिल्लीची प्रॉपर्टी भानगडी, कारण आम्ही त्याच्यामुळेच खूप दान पण देत राहतो. तुम्हाला माहिती, लाखो रुपये सारखे वाटत राहतो का? आमच्याही डोक्यामध्ये हेच नित्य विचार राहतात की आपलं सुद्धा मरताना संग काहीच येणार नाही. आताच काय द्यायचं, काय आनंद घ्यायचा, पुण्य मिळवायचं ते मिळून घ्या, ह्या भावनेचा साधू या. म्हणून लक्षात घ्या की अशा गोष्टी आहेत. 1 मिनिटामध्ये तुम्हाला आता तो माणूस कसा आश्रमातनं सही सलामत गेला तेवढं 2 टीव्यांवर दाखवतो. टीव्ही वाले रेडी, आणि झालं की आम्हाला इशारा करा. तेच नंतर टीव्ही इकडे फिरवा, आमच्या संत महात्म्यांना सुद्धा ते बघू द्या, आणि हे बघून तुम्ही सांगा का इथून उचलून नेलं, ऍडमिट केलं, ब्लडिंग झालं आतून, ह्या ज्या खोट्या नाट्या गोष्टीचा प्रचार केला, तुम्हाला ते दृश्य बघून असं 1% तरी वाटतं का सत्यता त्या माणसाच्या बोलल्यात की तुम्ही आता